एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत वावरे. विद्यार्थी मित्र हो, ज्या विद्यार्थ्यांना 12वीच्या परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाले आणि ज्यांना नीटची एक्झाम द्यायचीच नाही, पण इतरांच्या तुलनेमध्ये त्यांना लवकर जॉब मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते, अशा विद्यार्थ्यासाठी पॅरामेडिकल सायन्स हे कोर्स फारच महत्त्वाचे कोर्स आहे. पॅरामेडिकल सायन्समध्ये अनेक प्रकारचे कोर्सेस आहेत आणि महत्त्वाची गोष्ट, हे जे कोर्सेस आहे डॉक्टरांना एक सपोर्टेड कोर्सेस आहे. उदाहरणार्थ ऑपरेशन करणारे डॉक्टर, त्यांना सपोर्टेड करणारे सपोर्टेड पॅनल. तर यामध्ये अनेक प्रकारचे कोर्स आहे. त्या कोर्सची आपण थोडक्यात माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे जे कोर्सेस आहे पॅरामेडिकल सायन्सचे, यामध्ये काही कोर्सेस आहे 1 ते 4 वर्षाचे, ज्याला आपण डिग्री कोर्सेस म्हणतो. काही कोर्सेस 1 ते 2 वर्षाचे, ज्याला आपण डिप्लोमा कोर्सेस म्हणतो. आणि काही कोर्सेस हे 6 महिने ते 1 वर्षापर्यंतचे आहे, त्याला आपण सर्टिफिकेट कोर्सेस म्हणतो. आता यामध्ये काही कोर्सेस जे 4 वर्षाचे आहेत ते फारच महत्त्वाचे आहे, पण ऍक्च्युली ते कोर्सेस 3च वर्षाचे आहेत. पण 6 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंतची इंटर्नशिप करावी लागते, त्यामुळे त्या कोर्सेसचा कालावधी 4 वर्षाचा आहे. आता बघा, यामध्ये BSc इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, ह्या कोर्समध्ये रक्त, लघवी, थुंकी, वीर्य आणि मळ इत्यादीचा अभ्यास केला. त्यानंतर आहे दुसरा नंबरचा कोर्स BSc रेडिओलॉजी अँड इमेजिंग टेक्नॉलॉजी. यामध्ये काय येते? एक्सरे, CT स्कॅन, MRI आणि 2D इको, या सगळ्या प्रकारचा अभ्यास रेडिओलॉजी अँड इमेजिंग टेक्नॉलॉजी यामध्ये. त्यानंतर तिसरा कोर्स आहे BSc ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी. जो काही सर्जरीचा डॉक्टर असतो, कुठल्याही प्रकारची सर्जरी, तर सर्जरी करायच्या आधी एक पूर्वतयारी करावी लागते. ती पूर्वतयारीचा अभ्यास ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी मध्ये. त्यानंतर BSc डायलिसिस टेक्नॉलॉजी, यामध्ये जे किडनी संदर्भातले पेशंट असतात त्या संदर्भातला अभ्यास यामध्ये केला जातो. त्यानंतर BPT म्हणजे काय? बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. त्यानंतरचा कोर्स आहे, यामध्ये काय? बॅचलर ऑफ फिजिओथेरपी मध्ये एखादा पेशंट असतो, त्याचा ऍक्सिडेंट होते, ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याची ट्रीटमेंट होते. ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम शिकवले जातात. त्या सर्व प्रकारचा अभ्यास बॅचलर ऑफ फिजिओथेरपी मध्ये. त्यानंतर BSc नर्सिंग, हा पण कोर्स मेडिकल क्षेत्रामधला फारच महत्त्वाचा असा कोर्स आहे. विद्यार्थी मित्र, ह्या सगळ्या कोर्सेसला PCB 12वी सायन्स, PCB
चे विद्यार्थी एलिजिबल आहेत. 45 ते 50% मार्क असले तरी चालतात. काही काही राज्यामध्ये त्या राज्यातली सीईटी जी एक्झाम घेतली जाते त्याद्वारे प्रवेश मिळतो त्या कोर्सेसला. काही ठिकाणी नीटद्वारे पण प्रवेश मिळतो. काही ठिकाणी 12वीच्या मेरिट नुसारच या कोर्सेसला प्रवेश मिळतो. महाराष्ट्र राज्यामध्ये पुण्याला BJ मेडिकल कॉलेज आहे, हे सरकारी कॉलेज आहे. औरंगाबाद, त्यानंतर औरंगाबाद आहे. नागपूर या शहरामध्ये मोठमोठे सरकारी कॉलेज आहे, प्रायव्हेट कॉलेज सुद्धा आहे. सरकारी कॉलेजमध्ये तुलनेनं फी फार कमी आहे, स्कॉलरशिप मिळते, हॉस्टेलची पण सुविधा आहे. म्हणून त्या विद्यार्थ्यांना खरोखरच जॉबची गरज आहे. जे विद्यार्थी होतकरू आहे आणि त्यांना आपल्या कुटुंबाला हातभार लावावा असं वाटतं, अशा विद्यार्थ्यांनी, पालकांनी ह्या क्षेत्राचा आवर्जून विचार करावा. विद्यार्थी मित्रो, हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.